ज्या ज्या महिलांना संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं सोनं केलंय किंवा त्यांनी तिथं आपला स्वतःचा असा ठसा उमटवलाय. म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे आमच्या सकाळच्या शीतल पवार मॅडम मोठ्या पोझिशनला आहेत. तो त्यांचा प्रवास एक वेगळा आणि मोठा प्रवास आहे. तर असं करणाऱ्या महिला आहेत, नाहीये तसं नाहीये, पण तरी सुद्धा आजही पत्रकारितेत पाहिजे ते स्त्रियांना मोठं स्थान तसं मिळत नाही. ते त्यांना मिळवून घ्यावं लागतं. मुलींनी करायची नोकरी म्हणजे काय, बँकेत करा, शिक्षक व्हा, किंवा कुठलं तरी किंवा असं अशा ठिकाणी. आणि असं पत्रकारिता वगैरे घेऊन त्यातनं आमच्या घरात पत्रकारिता कोणाला माहिती नाही. मग अशी मी म्हटलं पत्रकारितेचा माहित नाही. अशा घरात असताना मी 2 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो, त्यात ती मुलगी दगावते आणि ती घटना आपण कव्हर करतो. ही गोष्ट ना खूप मनाला वेदना देणार. काय म्हणून बाजूला ठेवायचंय, कारण तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला मन आहे, तुम्ही आई देखील आहात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही माणूस पण आहात. कसं असतं ना, बातमी लिहायची म्हणजे तुम्हाला ती घटना नेमकी कशी घडली हे सगळं माहिती करून घ्यावं लागतं. आणि मग ते अनेक विषय आहेत, अशा अनेक घटना आहेत की ज्या मनाला हेलावून जातात, हलवण्यासारखी एखादी तलवार पाहिजे की जे मी पटकन ती म्यानातनं तलवार काढेल आणि असे अत्याचार करणाऱ्या नराधमांना मी तिथं तात्काळ शिक्षा करेल. जागृती कुलकर्णी, महिला पत्रकार. शिक्षण जळगावचं, कर्मभूमी पुण्याची, आवड विज्ञानाची, ध्यास पत्रकारितेचा, अनुभवी प्राध्यापिका, कष्टाळू स्वभाव, ज्ञानपिपासू वृत्ती, समाज कल्याणाची आस, स्पष्ट सरळ विचारसरणी, निर्भीड सडेतोड स्पष्ट आणि परखड पत्रकारिता, समाज प्रश्न सोडवताना प्रयत्नांची गगनाला गवसणी घातली. शिक्षण BSc इन मायक्रोबायोलॉजी, बॅचलर इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम आणि मास्टर इन मास कम्युनिकेशन. तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. एक महिला पत्रकार म्हणजे खूप तसं मला पत्रकारितेविषयी सुद्धा आत्मीयता आहे आणि त्यात महिला असेल, धडाडीचं काम असतं, आव्हानं असतात, बऱ्याच गोष्टी असतात. इतकं सोपं प्रवास तर नक्कीच नसणार आहे तुमचा. काय सांगाल या प्रवासाबद्दल? इकडे कशा काय वळलात तुम्ही? आई माझी शिक्षिका होती आणि वडील पण माझे टेक्निकल फील्ड मध्ये होते आणि त्याच्यामुळे आमच्याकडे सगळं घरगुती वातावरण हे सगळं शिक्षणाचंच वातावरण होतं. मग 10वी-12वी नंतर BSc केलं, BSc मायक्रोबायोलॉजी केलं. वेगळं काहीतरी करायचं होतं आणि त्याच्यानंतर मात्र मला MPSC करून अधिकारी व्हायचं होतं आणि त्याच्यासाठी प्रयत्न पण केला. मी अभ्यास केला, प्री पास झाले, मेन्स पर्यंत गेले, पण पुढं काही शक्य नाही झालं. कारण एक तर त्यावेळी तेवढं मार्गदर्शनही नव्हतं की नेमकं काय केलं पाहिजे. कारण हे जेवढं काय केलं होतं ते फक्त स्वतःच्या ज्ञानाने मिळवलेलं किंवा आजूबाजूला असलेल्या गोष्टींमधनं मिळवलेलं ज्ञान होतं. कधी शिक्षकांशी बोलणं असेल कॉलेजच्या किंवा इतर कोण जे ह्या क्षेत्राशी निगडीत आहे अशांशी बोलून मिळालेलं ज्ञान होतं. त्याच्यात असं खूप डीप ज्ञान त्यावेळेला मिळालं नाही किंवा ते समहाऊ जमलं नाही आणि मात्र ते पुढे झालं नाही. आणि त्यानंतर मग मी ठरवून पत्रकारिता या क्षेत्रात आले. आमच्या घरात तर पत्रकारितेचा देखील कोणाला माहिती नव्हतं. म्हणजे पत्रकार कसा असतो, त्याला बातमी आधी माहिती असते, 24 तास आधी त्याच्याकडे ती बातमी असते आणि मग ती दुनियेला कळते. तोपर्यंत ती दुनियेला कळलेली नसते. त्यामुळे ते एक थ्रिल असतं की आपल्याला 24 तास आधी ते सगळं माहिती असतं. किंवा जेव्हा शोध पत्रकारिता किंवा इतर कुठल्याही पत्रकारितेतल्या इतर गोष्टी आपण जर म्हटलं ना, तर तुम्ही एखाद्या ध्यासाने, एखाद्या गोष्टीने त्याच्या मागे धावत असतात आणि ते धावत धावत तुम्ही अनेक गोष्टी त्याच्यातनं मिळवत असतात. अनेक प्रकारची माहिती तुम्ही त्याच्यात इनटेक करत असतात. ती सगळी माहिती गोठवता तुमच्याजवळ आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही तो माहितीचा बॉम्ब सगळ्यांच्या समोर फोडता. म्हणजे एक प्रकारे ती बातमी तुम्ही सगळ्यांना देतात. असं त्याच्यात ते घडत जातं आणि पुढं त्यातनं ते घडत जातं. ह्याच्यामुळे मग मी की नाही, आपण काहीतरी वेगळं करायचं तर मग पत्रकार झालं पाहिजे. आणि त्यातनं लिखाणाची आवड होती, नो डाऊट. भाषा चांगली होती. शिक्षकांनी किंवा घरच्यांनी दिलेले मराठीचे धडे इतके स्ट्रॉंग होते की ते आपसुकच ते सगळं येत होतं. त्याच्यामुळे लिखाणाची आवड असल्यामुळे किंवा बोलण्याची आवड असल्यामुळे या क्षेत्रात आली आणि मग इथं मी पूर्ण मग
बीसीजे केलं. त्यावेळी आमच्याकडे बीसीजे एमसीजे अशा 2 डिग्रीज होत्या. पण नंतर मास्टर मास कम्युनिकेशन अशी डिग्री आली. त्याच्यामुळे मग बीसीजे झालं आणि बीसीजे नंतर मग मास कम्युनिकेशन पूर्ण केलं. आणि मास कम्युनिकेशनला मी कॉलेजला पहिली होती माझ्या. आणि पहिली असल्यामुळे मग नंतर लगेचच मला प्राध्यापक म्हणून पण संधी मिळाली. किती वर्ष केला प्राध्यापक? नाही, तो मी हार्डली 1.5-2 वर्षच केलं. ते मी पूर्ण त्याच्यात झोकून देऊन नाही केलं. आणि त्याच्यानंतर मग मात्र मी पुण्यात आले. पुण्यात आल्यावर मग मात्र तो ट्रॅक पूर्ण बदलला. कारण मला ऑनफिल्ड जर्नलिझम मध्ये जास्त काम करायचं होतं. म्हणजे खरोखर एखाद्या ठिकाणी जाऊन ती बातमी कव्हर करायची, ती बातमी समजून घ्यायची, आत्मसात करायची, ती सगळी माहिती गोळा करायची, त्याच्यातनं तुम्ही बातमी लिहायची आणि ती पाठवायची. पण कसं होतं की तुम्ही एखाद्या गावातून एकदम मोठ्या शहरात आल्यावर तिथं पण तुम्हाला खूप धडपड करावी लागते. आणि ती धडपड करताना पण तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. जसं मी पुण्यात पहिल्यांदा आली ना, तेव्हा मी केसरीला उपसंपादक म्हणून खरं म्हणजे रुजू झाले होते. आणि उपसंपादक थोडं आमच्या गावाला कसं होतं की जो उपसंपादक असतो तोच बातम्या पण आणतो, तोच बातम्या एडिट पण करतो. वास्तविक प्रत्येकाची जी जॉब रोल म्हणतो, म्हणजे प्रत्येकाचे जे कार्यक्षेत्र आहे ते वेगळं वेगळं आहे. बातमीदाराचं वेगळं असतं, उपसंपादकाचं वेगळं असतं. हे सगळं असलं तरी जिथं छोटी दैनिकं असतात किंवा छोटं गाव असतं, तिथं आपण म्हणतो ना की शिपाई ते वरचा एक मोठा अधिकारी, तो एकच माणूस असतो, तोच ते सगळं बघत असतो. असं त्यावेळेला परिस्थिती होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेव्हा ऑनफिल्ड वर काम करणाऱ्या महिला नव्हत्या. आमच्या शहरात मी पहिली महिला होती की जी ऑनफिल्ड काम करत होती. त्याच्या आधी पत्रकारितेत महिला नव्हत्या असं नाहीयेत, मीच पहिली असं नाहीये. पण त्यांच्याकडे मग एक तर त्या डेस्कला जॉब करायचे, म्हणजे उपसंपादक असतील, आणि ऑफिसच्या कार्यक्षेत्रात राहून, म्हणजे ऑफिसमध्ये राहून, कार्यालयात, त्या दैनिकाच्या कार्यालयात राहून आतमध्ये जी कामं असतात ती केली जातात. म्हणजे बातम्यांचं संपादन असेल किंवा इतर तत्सम ज्या घडामोडी असतात त्या सगळ्या त्या करत असतात. पण मला इच्छा होती की नाही, मी स्वतः जाऊन काम करेल. म्हणजे मला आठवतंय की माझी पहिली बातमी होती तिथल्या तहसीलदार कार्यक्षेत्र जे आहे, तहसीलदारांचं तहसील ऑफिस, तहसील कार्यालय, तिथं काही काही असुविधा होत्या. त्या असुविधांविषयी मी लिहिलं होतं. पत्रकार म्हणून तर तुला बऱ्याच बातम्या कव्हर करायला लागतात. हो, ते तर आहे. बरोबर. किती निगेटिव्ह बातमी असेल तरी तुला तिथे जावंच लागतं लाईव्ह ह्याच्यासाठी. पण मग एक आई म्हणून किंवा एक स्त्री म्हणून कुठेतरी संवेदनशील मन असतं आपलं. मग अशा निगेटिव्ह गोष्टींच्या वेळेस तुला त्रास होत नाही का, ती बातमी कव्हर करताना किंवा ते लाईव्ह पाहताना बऱ्याच गोष्टी? जेव्हा सुरुवातीचा काळ जो होता मी बातमीदार म्हणून काम करताना, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच खूप त्रास होत होता. म्हणजे तेव्हा मी असं म्हणता येईल अगदी की मनावर दगड ठेवून आपलं कर्तव्य केलं पाहिजे आणि आपल्याला ती बातमी लिहिली पाहिजे. कारण ती बातमी लिहिण्याची जबाबदारी माझी आहे. मी ती जबाबदारी स्वीकारली आहे, त्याच्यामुळे ती जबाबदारी माझी आहे आणि मी ती पार पाडली पाहिजे. म्हणून मी बातम्या लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या. मला एक चांगलं आठवतं की सिंहगड रोडला विठ्ठलवाडीजवळ एक अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये एका आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे मुलं नाही का जरा अशी वेडीवाकडी गाडी चालवतात आणि त्या गाडीचा धक्का किंवा त्या गाडीचे हे एका महिलेला लागलं आणि ती महिला पडली आणि दुभाजकावर तिचं डोकं आपटलं आणि ती जागीच गेली. आता ती महिला राहत होती धायरीत आणि धायरीत तिच्या आईकडे, आई आणि भावाकडे तिची 2 मुलं असायची. म्हणजे मुलगी असेल 4-5 वर्षाची आणि त्याच्यापेक्षा लहान मुलगा 1.5-2 वर्षाचा. आणि त्या दोघांना सवय होती की रोज संध्याकाळी आई यायच्या वेळेला आजी त्यांना तयार करून ठेवायची की आपली आई येणार आहे, मग आई त्यांना जाऊन घेऊन जाणार आहे. आणि मग त्या दिवशी ही घटना घडली आणि संध्याकाळी मी ते बघत होते. ते छोटं मूल जे होतं, लहान मुलगा, मोठी मुलगी होती ना, धाकटा मुलगा होता, त्या मुलाने आजीला प्रश्न केला की मम्मी अजून कशी आली नाहीये आणि तू अजून माझी तयारी करून दिली नाहीये. तुझं काय म्हणणं होतं आणि ते जे काय होतं ना, ते हृदय पिळवटून टाकणार होतं.
की 1.5-2 वर्षाचा मुलगा विचारतोय आजीला की तू अजून माझी तयारी करून दिली नाहीये, माझी आई येणार आहे ऑफिसमधून, आई आली की मला जायचं आहे, मी अजून म्हणजे घरातल्याच कपड्यात आहे अजून. असं 1-2 वर्षाचा मुलगा आजीला म्हणतोय की माझी तयारी अजून करून दिली नाही तू. हे मनाला कुठेतरी दुःखदायक असतं. म्हणजे ती स्टोरी लिहिताना छान असते, स्टोरीला तुमचं नाव लागून येतं. म्हणजे तुम्हाला आमच्या भाषेत म्हणायचं तर आम्हाला बायलाईन मिळते. त्या स्टोरीची बायलाईन मला मिळाली होती, माझ्या वरिष्ठांनी मला ते हे केलं होतं. पण ती स्टोरी लिहिताना कुठंतरी मनाला वेदना देखील झाल्या होत्या. आणि सगळ्यात जास्त वेदना मला झाल्या ना, ती म्हणजे महिला अत्याचाराच्या दृष्टिकोनातनं घडलेली एक घटना, जी मला आजही आठवली तरी त्रास होतो त्या घटनेचा. ती म्हणजे त्याच्या आधी महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या होत्या किंवा ऐकलेल्याही होत्या, काही बघितल्या, काही हे केलं होतं. पण 2 वर्षाच्या मुलीवर 2 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो, त्यात ती मुलगी दगावते आणि ती घटना आपण कव्हर करतो. ही गोष्ट ना खूप मनाला वेदना देणारी असते. म्हणजे तुम्ही ती तिथं कव्हर करताना तुमच्यातलं काय म्हणून बाजूला ठेवायचंय. कारण तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला मन आहे, तुम्ही आई देखील आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही माणूस पण आहात. जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा हे सगळं आपल्याला हलवलं जातं, आपण हलतो. म्हणजे मी माझ्या वरिष्ठांना रात्री 11:15 11:30ला फोन केला होता की सर, मी हे एवढं सगळं लिहिलं आहे, दिवसभराचं हे सगळं कव्हर केलंय, यातनं मी हे लिहिलं आहे. कारण कसं असतं ना, बातमी लिहायची म्हणजे तुम्हाला ती घटना नेमकी कशी घडली हे सगळं माहिती करून घ्यावं लागतं आणि मग ते लिहावं लागतं. म्हणजे त्याच्यात काही फिल्टर्स असतात, पण ते फिल्टर्स लिखाणाला असतात, तुम्हाला ते माहिती असावे लागतं. त्याच्यामुळे ती माहिती तुम्हाला सगळी घ्यावी लागते. पोलिसांकडून असते, आजूबाजूला असते, तिथल्या त्या घटना ज्यांच्यावर घडली त्यांच्या कुटुंबियांकडून असते. आणि सगळ्यात मोठं आव्हान असतं म्हणजे अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांशी बोलणं. हे खूप मोठं आव्हान असतं की त्यांच्यावर एक तर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. अशा परिस्थितीत त्यांच्याकडनं ती माहिती घ्यायची असते आणि अजून म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यांचा फोटो आम्हाला पाहिजे असतो बातमीसाठी म्हणून. ह्या अशा खूप गोष्टी असतात आणि हे सगळं तुम्हाला ॲडजस्ट करून, हे सगळं हँडल करून तुम्हाला तुमची ती बातमी लिहायची असते. म्हणजे मग ती संतोष मानेने गाडी चालवली होती स्वारगेटच्या याच्यावर, एसटी चालवली होती, तेव्हा बळी गेलेल्या एक व्यक्ती आपल्या सिंहगड रोडचीच होती. त्याच्यानंतर ही 2 वर्षाच्या मुलीची घटना असेल किंवा एका महिलेने आत्महत्या केली होती, त्याच्या आधी तिने तिच्या 4 वर्षाच्या बाळाला, मुलीला म्हणजे आधी मारलं आणि मग स्वतः आत्महत्या केली. असे अनेक विषय आहेत, अशा अनेक घटना आहेत की ज्या मनाला हेलावून जातात, हलवून जातात आणि त्याचा त्रास मात्र तुम्हाला होतो. पण एक असतं की शेवटी तुम्हाला कर्तव्य पण असतं आणि त्या कर्तव्यातनं तुम्हाला ती बातमी लिहावी लागते आणि ती म्हणजे तरच तुमचा प्रवास आजतागायत सुरू राहतो. तर हे सगळं कुठंतरी खूप वेदनादायक तर असतंच, पण त्यावेळी नक्कीच असं वाटतं की आपल्याजवळ पण काहीतरी एखादी जादू असली पाहिजे किंवा काय म्हणतात त्याला, झाशीच्या राणीसारखी एखादी तलवार पाहिजे की जी मी पटकन ती म्यानातनं तलवार काढेल आणि असे अत्याचार करणाऱ्या नराधमांना मी तिथं तात्काळ शिक्षा करेल. अर्थात हे फक्त मनात वाटत असतं, प्रत्यक्षात अशा गोष्टी होत नसतात. प्रत्यक्षात त्याला कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे आणि ती सगळी प्रक्रिया आहे त्याच्या भोवती फिरणारी. अशा घटना सगळ्या घडत असतात आणि बदल करायची इच्छा मनातनं खूपदा असते. पण कसं असतं, जेव्हा तुम्ही बातमीदार म्हणून काम करता तेव्हा बातमीदाराला पहिला नियम असतो की त्याने त्याची मतं बातमीत घालायची नसतात, मतं घुसडायची नसतात बातमीत. बातमीत तुम्हाला जी घटना घडली आहे, जे त्याचं तथ्य आहे ते तथ्य मांडायचं असतं आणि ते मांडून तुम्हाला ती परिस्थितीची जाणीव लोकांना करून द्यायची असते. तुमची मतं सांगायची नसतात. मतं लिहिण्यासाठी तुमच्याकडे लेख आहेत, अग्रलेख आहेत किंवा इतर साधनं आहेत. बातमी हे मतांचं साधन नाहीये. इतक्या सगळ्या घटना तू पाहतेस, रुटीन लाईफ आहे तुझं हे, पण तुला हे जे आत्ता म्हणालीस की न्यायव्यवस्था आहे, सिस्टीम आहे, ते कुठेतरी आपल्या कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे का, किंवा अंमलबजावणी कमी पडते असं तुला खरंच वाटतं का? कसं आहे ना, आपल्याकडे आत्ता काही कायदे आले आहेत. म्हणजे जसं पूर्वी तेवढे कायदे धारदार होते नव्हते हा प्रश्न वेगळा आहे. पण जेव्हा अत्याचाराच्या अशा घटना घडतात
तेव्हा त्याची कठोर अंमलबजावणी होणं जास्त गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याचदा कायदा अस्तित्वात असेल पण त्याची अंमलबजावणी तितकीशी होत नाही तेवढ्या त्या तीव्रतेने किंवा ती तेवढ्या धारदारपणे ते तेवढं होत नाही. आणि तिथंच खरी म्हणजे हे आहे. म्हणजे मला अगदी सांगायला नक्की आवडेल की आपण आदर्श मानतो ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी आपल्याला काही एक नियम, स्वराज्याचे नियम म्हणून काही नियम घालून दिलेले आहेत. पण आज आपण ते कुठलेच पाळत नाहीये नियम. त्यांनी जे शिकवलं होतं, माँसाहेब जिजाऊंनी जे शिवाजी राजांना शिकवलं आणि राजांनी आपल्याला काही नियम घालून दिले होते स्वराज्याचे म्हणून. जसं की अत्याचार असं कोणी केलं तर काय केलं पाहिजे याचा धडा आपल्याला दिलेला आहे, त्याचा एक वस्तुपाठ घातलेला आहे. पण तशी अंमलबजावणी होत नाहीये. आणि याच्यासाठी ना एक तर आपण त्यांच्या विचारांना खरोखर फॉलो केलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून शिवजयंती साजरी होणार नाही. शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी कधी होईल जेव्हा त्यांचे विचार आपण अंमलात आणू, त्यांचे विचार आपण आपल्या कृतीत आणू आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर आपण खऱ्या अर्थाने चालू. खरं म्हणजे ना मानसिकता बदलण्याची गरज आहे. म्हणजे कधी पण समाजात अत्याचाराच्या घटना फार पूर्वी होत्या, आजही आहे. पण जोपर्यंत पुरुषी मानसिकता बदलत नाही तोपर्यंत याच्यात काही बदल होईल असं दृष्टिक्षेपात तरी येत नाही. हे बदलणं गरजेचं आहे, ही व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी ना मी म्हणेल की प्रत्येक घरातून काम झालं पाहिजे. म्हणजे मुलगा जन्माला आला की स्त्रीशी कसं वागायचं असतं आणि आपण समाजात कसं वावरायचं असतं हे एका स्त्रीनेच त्या मुलाला शिकवलं पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी किंवा कठोरातले कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी कठोरपणे होणं गरजेचं आहे. की अशी घटना घडल्यावर याला हा एकच हे आहे. मग तिथं कोणीतरी उठून नाही उभं राहायचं की मग ती व्यक्ती अशीच होती, तशीच होती, मानसिकदृष्ट्या अमुक होती, तमुक होती. त्यातले जे पळवाटा काढल्या जातात त्या पळवाटा काढणं बंद केल्या पाहिजे. आपल्याकडे लोकशाहीचा खूप वेगळा अर्थ घेतलाय असं वाटत नाही तुला? कारण लोकशाही म्हणजे प्रत्येकाला तो अधिकार आहे आवाज उठवण्याचा किंवा बोलण्याचा. मग प्रत्येकजण आपापली मतं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडत असतात. म्हणूनच मी म्हटलं की ह्या ज्या काय पळवाटा काढल्या जातात त्या पळवाटा बंद झाल्या पाहिजे. जोपर्यंत त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही ना तोपर्यंत ह्या पळवाटा बंद होणार नाहीत. पत्रकारितेमध्ये स्त्रियांचं सध्याचं स्थान कसं आहे? पत्रकारितेत ना आजही स्त्रिया म्हणाव्या तेवढ्या हे नाही आहेत. त्यांना म्हणावं तितकंसं स्वातंत्र्य किंवा म्हणावं तेवढी जबाबदारी त्यांच्याकडे दिली जात नाही. म्हणजे कुठंतरी असं बघितलं जातं ज्या महत्त्वाची कामं असतात किंवा महत्त्वाचे बीट्स असतात. म्हणजे आमच्याकडे काही प्रकार असतात, जो विभाग असेल त्याला बीट्स असं म्हटलं जातं. म्हणजे जसं क्राईम बीट असेल किंवा पॉलिटिकल असतं, महापालिका आहे, असं प्रत्येक लेवलला त्या भागापुरतं असे काही बीट्स असतात. तर त्यातले जे महिलांकडे दिलं जातं मग ते सांस्कृतिक दिलं जातं कुठंतरी, मग नाहीतर त्यांच्याकडे पुरवण्यांचा कार्यभार दिला जातो. मग तुम्ही ही पुरवणी बघा, ती पुरवणी बघा, पुरवणीचं काम करा किंवा डेस्कवरचा जॉब दिला जातो, कुठंतरी जो सिक्युअर्ड आहे असा दिला जातो. तर असं हे आजही होतं. किंवा आपण न्यूज चॅनलच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मग त्यांना तिथे अँकरिंग दिलं जातं. पण ऑन फील्डवर जाऊन काम करायचं आणि त्याची जबाबदारी त्यांच्यावर द्यायची असं हे आजही कमी आहे. अर्थात ज्या महिलांना संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं सोनं केलंय किंवा त्यांनी तिथं आपला स्वतःचा असा ठसा उमटवलाय. म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे आमच्या सकाळच्या शीतल पवार मॅडम आज त्या मोठ्या पोझिशनला आहेत. तो त्यांचा प्रवास एक वेगळा आणि मोठा प्रवास आहे. तर असं करणाऱ्या महिला आहेत, नाहीये तसं नाहीये. पण तरी सुद्धा आजही पत्रकारितेत पाहिजे ते स्त्रियांना मोठं स्थान तसं मिळत नाही. ते त्यांना मिळवून घ्यावं लागतं. म्हणजे जे आपण सगळीकडेच बघतो की कुठल्याही क्षेत्रात स्त्रियांना आपलं स्थान निर्माण करावं लागतं. म्हणजे अगदी त्या सुधा मूर्ती असतील, बरोबर, नाहीतर अजून कुठलीही सामान्य स्त्री असेल की तिला तिचं ते स्थान निर्माण करावं लागतं. ते पत्रकारितेत देखील आहे. तसं तुझं जॉब 24/7? हो. पण मग घरातलं आणि हे बाहेरचं, एक पाऊल घरामध्ये एक पाऊल बाहेर, कसं मॅनेज करतेस? मॅनेज करणं अवघड होतं किंवा आहे. पण थोडं घरच्यांची सोबत पण तेवढीच महत्त्वाची होती. म्हणजे माझी मुलगी झाली तेव्हा ती म्हणजे अर्थातच लहान होती मी जेव्हा सकाळला जॉईन केलं तेव्हा.
ती 2-2.5 वर्षाची असेल. मग बऱ्याचदा मी तिला माझ्यासोबत घ्यायचे, माझ्यासोबत घेऊन फिरायचे. ते मला अगदी चांगलं आठवतंय की ती शाळेत होती तेव्हा कुठंतरी जर जायचं असेल तर मी शाळेत जातानाच तिचे बदलायचा ड्रेस, म्हणजे शाळेचा गणवेश बदलून आपलं नेहमीचा ड्रेस घालायचा. त्याच्यानंतर मग तिला खाण्यासाठी काहीतरी, नंतर एखाद्या बाटलीत दूध बीध काही कॉफी किंवा असं काहीतरी तिला त्यावेळी जे काय हवं असेल, मिल्कशेक वगैरे असं असं काहीतरी घ्यायचं. शाळेतल्या वॉशरूम मध्ये जाऊन तिचा ड्रेस बदलायचा, कारण शाळा आणि घर अंतर तसं होतं आणि जाणं तेवढं म्हणजे पुढच्या ठिकाणी लवकर पोहोचायचं म्हटल्यावर तेवढा वेळ नव्हता. मग तिथेच ते बदलायचं, तिचं सगळं ते पुन्हा दप्तरात भरायचं. तिच्या ते दप्तर आपल्या गाडीवर समोर ठेवायचं, तिला मागे बसवायचं, तिला म्हणायचं तू बसल्या बसल्या हे खा आणि हे तुझं तू दूध पी, तोपर्यंत आपण त्या तिथं पोहोचू. बरं, एकदा एका कार्यक्रमाला गेली होती, रस्त्यावरती आंदोलन होतं आणि माणिकबाग चौकातच होतं ते, आणि मला ते कव्हर करायचं होतं. बरं, थोडा वेळ मी तिला पाळणाघरात ठेवायची, पण खूप वेळ नाही. त्या पण काकू त्या दिवशी नव्हत्या, मिस्टरांनाही त्यांचं ऑफिस होतं त्याच्यामुळे ते नाही. आणि मग तिला माझ्यासोबत घेतलं मी, आणि आजही पण ते शारंगधर मेडिकल आहे माणिकबाग चौकात, प्रकाश मेडिकल, तिथं मी तिला उभं केलं अक्षरशः. तिला म्हटलं इथून तू हलू नको बरं का, एवढ्याच याच्यात थांब तू. मी तिथं समोर जाऊन येते. मी तिथं समोर गेली तिथं, आणि तेव्हा मोबाईल फोन म्हणजे तसे नव्हते फोन, साधे फोन होते आपले. जरा मोबाईल जरी असले तरी साधे कीपॅडचे फोन होते. आणि मी कॅमेरा माझा घेऊन गेले होते, तेव्हा कॅमेरा पण होता माझ्याजवळ. आणि तिथं ते सगळं शूट केलं, त्यांचा बाईट घेतला, आणि मग नंतर तिला घेतलं आणि घरी आले. घरी येऊन मग ते सगळं पुन्हा पाठवलं, त्याच्यावरनं बातमी तयार केली. म्हणजे असे प्रसंग पण मला खूप आलेत की बऱ्याचदा मला तिला घेऊन जावं लागायचं, किंवा कुठून तरी येत असलं तर. मग दांडेकर पुलावरून मी घरी येत होते, आणि ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आहे, तिथं सगळ्या टँकर्सची रांग लागली होती. आता इतकी हौस ना पत्रकारितेची की तो फोटो आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्या बातमीसाठी हा फोटो खूप चांगला आहे, आणि एवढी रांग लागलेली आपल्याला आता मिळाली, काय भारी बातमी आहे. म्हणून मला ती बातमी माझ्या डोक्यात क्लिक झाली. आता फोटो काढायचा तर मग पलीकडे जायचं, दुभाजकावर उभं राहायचं, तिथून तो फोटो काढायचा. कारण दुभाजकावर उभं राहिलं तर तुम्हाला मोठी रांग मिळते आणि चांगला अँगल मिळतो आणि छान फोटो निघतो. असं म्हणून मी, बरं ही माझ्यासोबत होती, ही असेल 2 वर्षाची, जेमतेम 2-2.25 वर्षाची, आणि हिला घेऊन मी त्या दुभाजकावर चढून तिथून मी फोटो काढला. आणि मग खाली उतरली तर तिकडनं येणाऱ्या जोरात वाहनं असतात, कारण सिग्नल सुटला की ते वाहनं जोरात सुरू होऊन जातं. तिथं काही आणि सिग्नल नाही किंवा क्रॉस करायला संधी पण नाहीये. मग मात्र मला जरा हे झालं, अरे आज आपण काय केलं. पण ती वाहनं पुढे सरकली, नंतर मी तिला घेऊन इकडं आली, माझ्या गाडीजवळ आली, गाडीवर बसवलं आणि घरी आले. पण मात्र त्या दिवशी रात्री मला जरा ते असं मनात धस्स झालं की आज जर आपलं काही चुकलं असतं तर गिल्ट, तर ते एक मनाला असं एक टोचणी मात्र मला ती आजही मनात आहे ती, की असं धाडस असं करू नये. पण पुन्हा तोच आहे की तुम्हाला जो ध्यास असतो ना तो तुम्हाला सोडवत नाही. तर ते बातमीचा ध्यास होता तो, की नाही हा फोटो माझ्या बातमीसाठी मला आवश्यक आहे, त्याच्यामुळे मी ते धाडस केलं. आणि आता सध्या स्थितीमध्ये रात्री अपरात्री जेव्हा जावं लागतं तेव्हा काय करतेस? जाते आता मी, आता जाते म्हणजे आता सवयीचं झालेलं आहे. पण काही वेळेला सुरुवातीच्या काळात नवरा पण सोबत यायचा, आणि आम्ही 3घच जण कुटुंब, घरात आम्ही 3घच जण होतो तेव्हा, त्याच्यामुळे मग तिला कुठं ठेवायचं एकटीला, तिलाही घेऊन चालायचं. त्याच्यामुळे आम्ही तिघही बातमी कव्हर करायला जायचो. असं व्हायचं की, म्हणजे मला आठवतं एकदा रात्री 2-2:30 वाजता वडगाव पुलाजवळ एक खूप पाऊस होता त्या वर्षी, मुसळधार पाऊस होता, पाणी साचलं होतं, आणि एक पोल पडला, आणि त्या पोलची वीज म्हणजे विजेचा खांब पडला, आणि त्या खांबाची वीज त्या पाण्यात उतरली, आणि त्याच्यात एक माणूस गेला. मग नंतर ते MECBला कळवलं, ते बंद केलं वगैरे. पण ते कव्हर मी केलेलं आहे. तेव्हा मुलगी लहान होती म्हणून, आणि पाऊस होता म्हणून नवरा आणि मुलगी घरी होते तिच्यासाठी, तिचे बाबा घरी थांबले होते, आणि मी जाऊन ते बघितलं होतं आणि ते लिहिलं होतं. असं आजही घटना घडतात तेव्हा जावं लागतं, करावं लागतं.
पण आता थोडं ते अंगवळणी पडलेलं आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही ते. नाही, आणि तू थोडंसं जशी म्हणाली तशी की कुठल्याही कार्याचा ध्यास किंवा स्वतःचं पॅशन असल्याशिवाय या गोष्टी नाही होऊ शकत. घडत नाहीत. आणि कुटुंबाचा सपोर्ट 100%. आणि मला हे म्हणजे अगदी आवर्जून सांगावं असं वाटेल की याच्यात मला माझ्या कुटुंबाचा खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे आई वडिलांनी वेगळं करिअर घेऊ दिलं. आता असा काळ होता, म्हणजे आमचं गाव तसं होतं की मग काय, जे मुलींनी करायची नोकरी म्हणजे काय, बँकेत करा, शिक्षक व्हा, किंवा जॉब कुठलं तरी सिक्युरिटी जिथे हां, आहे. किंवा असं अशा ठिकाणी. आणि असं पत्रकारिता वगैरे घेऊन त्यातनं आमच्या घरात पत्रकारिता कोणाला माहिती नाही. मग अशी मी म्हटलं पत्रकारितेचा माहित नाही, अशा घरात असताना मी पत्रकार झाले. आणि नंतरही माझ्या नवऱ्याने पण मला तेवढीच सोबत दिली, साथ दिली. म्हणजे असं काही हे नाही केलं की अरे हे असं नाही होणार, मग कसं करायचं. किंवा माझ्या मुलीने मला कधी आठवत नाही असं म्हटलं की आई मला आत्ता पाहिजेच, आणि आई मला तू आत्ताच खायला हेच दे, तू हेच कर, असं कधी म्हटलेलं मला आठवत नाही. म्हणजे तिला जर मी म्हटलं आत्ता मी जरा काम करते, तू थांब, तू थोड्या वेळाने आपण हे करू, आणि मग ते थोड्या वेळाने ते करायचं. तर तो पेशन्स तिच्याजवळ होता, आणि तो मुळातच होता. कदाचित ते बाळकडू तिला माझ्या आधीच्या तिच्या वेळेस असणाऱ्या माझ्या त्या प्रवासातनं मिळाला असेल. म्हणजे आपण जे म्हणतो गर्भसंस्कार, ते खऱ्या अर्थाने इनडायरेक्टली तिथं झाले. तिच्यावर झाले होते ते. त्याच्यामुळे तो पेशन्स तिच्यात होता किंवा आहे किंबहुना. पुढे काय स्वप्न आहेत तुझी? हे क्षेत्र असं आहे की इथं तुम्हाला एंडलेस आहे. याच्यात तर अजून हे असंच काम करत राहायचंच आहे. तो वसा सोडायचा नाहीये. आणि हे करता करताना आपल्याला समाजात काय बदल, सकारात्मक बदल घडवता येईल त्याच्यासाठी काम करायचं आहे. म्हणजे हे सकारात्मक बदल घडवताना मग ते जसं मी मगाशी म्हटलं होतं की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती असेल किंवा समाज परिवर्तनासाठी करायचं काम असेल. म्हणजे ते जसं जिजाऊ फाउंडेशन असेल, रिझन ट्रॅफिक फाउंडेशन जे वाहतूक समस्येवर काम करत आहे, सुसंगत फाउंडेशन आहे, असे वेगवेगळ्या संस्था आहेत की या संस्थांच्या माध्यमातून कुठेतरी काम करत राहायचं. आणि त्याला पत्रकारिता ऑफकोर्स आहेच आहे, कारण तो श्वासच आहे, बरोबर. तो ध्यासच घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो करतच राहायचा आहे. पण हे करत असताना समाज जागृती, समाज भान बदलेल आणि कुठंतरी समाजात चांगले बदल घडतील, सकारात्मक बदल घडतील, याच्यासाठी आपला कुठंतरी खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे. सगळं एकदम 180 अंशात बदल घडेल तर तसं काही होणार नाही. पण हे बदल घडण्यासाठी किमान कोणीतरी पावलं तरी उचलली पाहिजे. ती पावलं मला उचलायला नक्की आवडतील, किंबहुना मी ती उचलते देखील. प्रवास तुझा एकंदर पाहिला, एका महिलेचा, एका आईचा, आणि पत्रकार असतानाचा, मी मगाशी म्हटलं तसं एक पाऊल आत, एक पाऊल बाहेर असतं इतकं. आणि हे सगळं करताना एवढी आव्हानं येताना सुद्धा तू म्हणते हा माझा श्वास आहे आणि हा माझा ध्यास आहे, यातच सगळं आलं. तुझं एकंदर जे काही कार्य ऐकलं त्या कार्याला माझा सलाम आहे. आणि तुझ्या अनेक जी काही स्वप्न असतील पुढची, किंवा तुझी जी काही वाटचाल पुढे तुला करायची, त्याला तुला अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.